मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये 4 शेळ्यांच्या जाती आढळून येतात. तर त्या कोणकोणत्या आहेत किंवा त्या शेळ्यांचं गुण वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचा कलर आहे, पिल्लं द्यायचं प्रमाण किती आहे, दूध किती देतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या शेळ्यांविषयी बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारी असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून मी जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनविल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल. तर महाराष्ट्रामध्ये 4 शेळ्यांच्या जाती आढळून येतात. तर त्यामध्ये पहिली जात जी आहे तर जास्त प्रमाणात दिसून येते तर ती म्हणजे उस्मानाबादी. उस्मानाबादी शेळी कोणत्या ठिकाणी आढळून येते किंवा त्या शेळीचं मूळ स्थान कुठं आहे? तर मूळ स्थान हे शेळीचं महाराष्ट्रामधील उस्मानाबाद आहे, लातूर आहे, बीड आहे, ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येते. आणि त्या शेळीचा प्रसार हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. पण आजकाल काय झालंय की त्या शेळ्यांना जसं की बिटल आहे, म्हणजे हायब्रिड जातीचं बोकड, बिटल, शिरोळी, सोजत, ते क्रॉस केल्यामुळं त्या शेळीची मेन जे गुणवैशिष्ट्य आहेत तर ते मेन गुणवैशिष्ट्य टिकून राहिलेले नाहीत. बऱ्यापैकी लोक काय करतात, त्या शेळ्यांना क्रॉस केल्यामुळं ती शेळी प्युअर अशी बऱ्यापैकी म्हणजे मिळतच नाही असं म्हणता येईल. तर उस्मानाबादी शेळीचा कलर कसा प्रकारचे आहे किंवा शरीर रचना कशी आहे ते बघू. तर उस्मानाबादी शेळी प्रामुख्याने काळ्या कलर मध्ये आढळून येते. तर काही भागामध्ये थोडीशी तपकिरी आणि थोडंसं पांढरं चट्ट असलेले वगैरे येते. पण जास्त प्रमाणात म्हणजे 99.9% मध्ये उस्मानाबादी जी शेळी आहे तर काळ्या कलर मध्ये दिसून येते. तर उस्मानाबादी शेळीचं वजन कसं आहे ते आपण बघणार आहे. जर मोठी तुमच्याकडे प्रौढ शेळी जी आहे तर त्या शेळीचं वजन सर्वसाधारण एका वर्षामध्ये 30 किलो पासून ते एक 35 ते 40 किलो पर्यंत आढळून येतं. तर मोठा जो बोकड आहे त्या बोकडाचं वजन सर्वसाधारण 35 किलो पासून 45 किलो पर्यंत किंवा 50 किलो पर्यंत वजन हे दिसून येतंय. तर त्या शेळीचं कान कसं आहे ते बघू आपण. त्या शेळीचं कान हे मध्यम आकाराचे आहेत आणि थोडेसे पसरट आहेत. त्या ठिकाणी आपण गावरान शेळीविषयी जर विचार केला तर गावरान शेळीचं कान हे छोटंसं असतात आणि पसरट पण जास्त नसतात. तर उस्मानाबादी शेळीचं मध्यम आकाराचे कान आहेत. शिंग हे मागे वळलेले आहेत, असे पूर्णपणे असे मागे कर्व आकाराचे वळलेले असतात. जसं की गावरान शेळीचे शिंग हे अशी कोचदार वगैरे असतात, तसं नाही, उस्मानाबादी शेळीचे शिंग हे मागे वळलेले असतात. आता आपण बघणार आहेत उस्मानाबादी शेळी पिल्लं द्यायचं प्रमाण कसं आहे त्या शेळीचं, म्हणजे 2 पिल्लं किती, 3 पिल्लं, सिंगल पिल्लू किती प्रमाणात होत आहे. सर्वसाधारण उस्मानाबादी शेळी एक 60 ते 70% 2 पिल्लं देते. सर्वसाधारण 20%च्या आसपास ती शेळी 3 पिल्लं देते आणि एक 5%च्या आसपास सिंगल पिल्लो आणि 5%च्या आसपास 4 पिल्लं ही द्यायचं त्या उस्मानाबादी शेळीमध्ये प्रमाण आहे. पण तुम्ही उस्मानाबादी शेळीला बिटल बोकड किंवा हायब्रिड जातीचं बोकड क्रॉस केल्यानंतर पिल्लं हे बऱ्यापैकी 2 पिल्लं होतात. पण तुम्ही उस्मानाबादी शेळीला उस्मानाबादी जर बोकड क्रॉस केला तर पिल्लं द्यायचं प्रमाण हे थोडंसं जास्त राहत आहे. उस्मानाबादी शेळीचं दूध उत्पादन बघू, म्हणजे एका दिवसामध्ये किती दूध देऊ शकते. तर उस्मानाबादी शेळी सर्वसाधारण एका दिवसामध्ये अर्ध्या लिटर पासून 2 लिटर किंवा 2.5 लिटर पर्यंत ही एका दिवसामध्ये दूध देते. तर दूध देणं वगैरे हे खुराकावरती, चाऱ्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. काही लोक म्हणतील आमच्याकडे अर्धा लिटर पण देत नाहीत. पण चारा खुराक जर तुम्ही स्ट्रॉंग लेवलचा ठेवला तर दूध उत्पादन हे वाढतंय. तर उस्मानाबादीचे जे पिल्लं झालेले आहेत, आपण प्युअर उस्मानाबादीचा विचार करतोय तर पिल्लाचं वजन वाढ किती मिळते बघू. तर सर्वसाधारण पिल्लाचं जन्मल्यानंतर वजन हे 1 किलो पासून 1.5 किलो पर्यंत किंवा 2-2.25 किलो पर्यंत वजन राहतंय. तर 3 महिन्यांपर्यंत उस्मानाबादीचे जे पिल्लं आहेत ते सर्वसाधारण एक 10 किलोच्या आसपास त्यांचं वजन होत आहे. तर एक 6 महिन्यामध्ये सर्वसाधारण बघा एक 25 ते 30 किलोच्या आसपास वजन उस्मानाबादीच्या पिल्लांचं होतंय. तर अशा प्रकारे आपण उस्मानाबादी शेळीविषयी माहिती बघितलेली आहे. 2 नंबरला आपण महाराष्ट्रामध्ये जे शेळ्या आढळून येतात तर त्यामध्ये 2 नंबरला जी शेळी आहे तर ती म्हणजे संगमनेरी. तर संगमनेरी शेळी कुठे आढळून येते, त्या शेळीचं मूळ स्थान कोणतं आहे, तर अहमदनगर आणि पुणे भागामध्ये ही शेळी जास्त प्रमाणात आढळून येते. तर संगमनेरी शेळीविषयी जर सांगायचं झालं तर त्या शेळीचा जो कलर आहे जास्त प्रमाणात पांढऱ्या कलर मध्ये आढळून येते ती शेळी. तर त्या शेळीचे जे गुणवैशिष्ट्य आहेत जसे की शिंग आहे ते मागं वळलेले असतात. त्याच्यानंतर ही जी संगमनेरी शेळी आहे ते दुधाला जास्त आहे. दूध उत्पादन सर्वसाधारण एका दिवसामध्ये 1 लिटर पासून ते 2-2.5 लिटर पर्यंत दूध मिळतं. तर 2 पिल्लं द्यायचं प्रमाण थोडंसं कमी आहे. एक 40% पर्यंत 2 पिल्लं देते. 3 पिल्लं सर्वसाधारण 10% पर्यंत देते आणि 40 ते 50% पर्यंत सर्वसाधारण सिंगल पिल्लं मिळतात. आता कानाचा आकार विचार केला, कानाचा आकार सर्वसाधारण
थोडंसं मध्यम आकारापेक्षा थोडंसं कान कमी असतात. म्हणजे उस्मानाबादी शेळीचं जे कान आहेत ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतात आणि ते पसरट कान असतात. उंचीला शेळ्या खूप चांगल्या आहेत. सर्वसाधारण 30 इंचापर्यंत ही त्या शेळी 30-35 इंचापर्यंत त्या शेळींची उंची राहते. आता आपण बघणार आहे की त्या पिल्लांचं वजन वाढ कसं मिळतं. संगमनेर शेळीला दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळं त्या पिल्लांचं हे वजन वाढ थोडंसं जास्त प्रमाणात राहतंय. 3 महिन्यामध्ये सर्वसाधारण संगमनेरी जातीची जी पिल्लं आहेत, सर्वसाधारण बघा एक 8 किलो पासून एक 12-13 किलो पर्यंत 14 किलो पर्यंत पण 3 महिन्यामध्ये त्या पिल्लांचं वजन वाढ होतंय. जन्मल्यानंतर पिल्लांचं वजन वाढ सर्वसाधारण 2 ते 2.5 किलो पर्यंत राहतंय. तर 6 महिन्यामध्ये त्या पिल्लांचं वजन वाढ हे 35 किलो पर्यंत वजन वाढ होतंय. तर वजन वाढ हे थोडंसं संगमनेरी शेळीचं जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण 3 नंबरला जी शेळी बघणार आहे तर ती म्हणजे कोकण कन्याळ आहे. तर कोकण कन्याळ शेळीचं उगम स्थान कोणतं, तर कोकण कन्याळ शेळी हे कोकणामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. तर त्या शेळीचे शरीर किंवा कलर कशा प्रकारे आहे, तर त्या शेळी काळ्या कलर आणि तपकिरी कलर मध्ये दिसून येते. पण त्या शेळीच्या मानेवरती, तोंडावरती, त्याच्यानंतर पोटावरती, पायाला पांढऱ्या कलरचे असे पट्टे असतात. सर्वसाधारण बघा 2 पिल्लं द्यायचं प्रमाण आहे 40% ते 50% 2 पिल्लं द्यायचं प्रमाण आहे. सर्वसाधारण 3 पिल्लं द्यायचं एक 10 ते 20% आसपास आहे. दूध उत्पादनाविषयी जर विचार केला तर दूध उत्पादन सर्वसाधारण एका दिवसामध्ये अर्धे लिटर पासून ते 2 लिटर पर्यंत ते शेळी दूध देऊ शकते. पिल्लाचं वजन वाढ हे उस्मानाबादी प्रमाणच होतंय. सर्वसाधारण 3 महिन्यामध्ये 7 ते 10 किलोच्या आसपास. त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये सर्वसाधारण 20 ते 25 किलो 25 ते 30 किलोच्या आसपास वजन वाढ होत आहे. कोकण कन्या शेळीचे शिंग हे वळलेले असतात. तर आता आपण बघणार आहे की महाराष्ट्रामध्ये शेळ्यांच्या प्रमुख जातीपैकी 4 नंबरला जी शेळी आहे तर ती म्हणजे बेरारी. तर बेरारी शेळीचा उगम स्थान कुठं आहे, विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. विदर्भामध्ये त्या शेळीचा उगम स्थान आहे. तर बेरारी शेळीचा कलर कसा आहे, फिकट आणि गडद तपकिरी कलर मध्ये आहे. तर त्या शेळीच्या शरीरावरती काही प्रमाणात ते पांढरे चट्टेही दिसून येतात. तर बेरारी शेळीचे शिंग जे आहे ते मागं वळलेले आहेत. शिपटी ही थोडीशी छोटी शिपटी असून कर्व आकाराची आहे. त्याच्यानंतर बघा ते शेळीचं दूध उत्पादनही चांगलं आहे. अर्धा लिटर पासून 2 लिटर पर्यंत दूध देते. त्याच्यानंतर पिल्लं द्यायचं प्रमाण हे सर्वसाधारण तुम्हाला सांगतो बघा 40% ते 50% पर्यंत 2 पिल्लं देते. 3 पिल्लं सर्वसाधारण 20%च्या आसपास देते. कानाचा आकार सर्वसाधारण 15 सेंटीमीटर पर्यंत कानाचा आकार राहतोय. तर दूध उत्पादनही चांगलं आहे. अशा प्रकारे त्या शेळीची लक्षणं आहेत. वजन वाढ हे त्या पिल्लांचंही चांगलं राहतंय. तर मित्रांनो महाराष्ट्रामधील प्रमुख शेळ्यांच्या 4 जाती बघितल्या आहेत. ते म्हणजे उस्मानाबादी आहे, संगमनेरी आहे, कोकण कन्याळ आहे आणि बेरारी आहे. अशा 4 जाती बघितलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ज्या गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये असं ठराविक काही जास्त चेंजेस नाही. थोडंसं नॉर्मल चेंजेस आहे आणि कलरमध्ये चेंजेस आहे. बाकी त्याच्यामधलं दूध उत्पादन आहे, वजन वाढ आहे, पिल्लं द्यायचं प्रमाण हे बऱ्यापैकी सेम आहे. फक्त कलरमध्ये त्या शेळ्या वेगळ्या आहेत. तर प्रत्येक शेळ्यांचं गुणधर्म वगैरे आपण बघितलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.